गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर काल होता नवरात्रीचा दुसरा दिवस, त्यामुळेच कांचन ही छान लाल कलरची साडी घातलेली आहे, बघू शकताय तुम्ही। आणि ती कशी दिसते ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। मला तर ती छानच दिसते। आणि दुसरं म्हणजे सकाळी सकाळी पार्सल आलं होतं फ्लिपकार्टचं, तर टॉवेल ऑर्डर केला होता आम्ही। छान होतं टॉवेल, क्वालिटी पण छान आहे टॉवेलची। नंतर तिथून आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार होतो। आमच्या नातेवाईकांचं एक बाळ होतं ॲडमिट, तर त्या बाळाला बघायला जाणार होतो। सोबतच कांचनचे मावस बहीण आणि जीजू पण आले होते, आणि ते दोघे ना आम्ही तिघं असं मिळून आम्ही चाललो होतो। तर तिथं मला खाऊच्या पानाची फांदी दिसली, झाड दिसलं, त्याची मी फांदी काढून आणली होती, कारण फांदी लावलं ते उगवून येतं म्हणून त्यांनी येईपर्यंत। नंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो। आणि दुसरं म्हणजे मी रोज व्हिडिओ प्रयत्न करते त्या दिवशी व्हिडिओ केलेला त्या दिवशी अपलोड करायचा, पण मला एडिटिंग आणि त्यालाच वेळ जातो खूप, त्यामुळे त्या दिवशी करणं होत नाही। तेव्हा कालचा व्हिडिओ मी आज पोस्ट करते। तर आम्ही दोघींनी पण लाल कलरच्या साड्या घातल्या होत्या, आणि तिथं खूप गर्दी होती, त्यामुळे एका माणसाला आतमध्ये सोडत होते, त्यामुळे आम्ही इथे लाईनला थांबलो होतो। बघू शकताय तुम्ही, वेटिंग रूममध्ये होतो। तर कांचनला जागा नव्हती बसायला, त्यामुळे ती म्हटली तुम्ही बसा, मी थांबते इथं। आणि नंतर त्यांना भेटून आलो। हॉस्पिटलमध्ये काय आम्ही शूटिंग वगैरे नाही केलं, कारण तिथं खूप गर्दी होती, त्याच्यामुळे नंतर बाहेर आलो। आणि कांचनला हे पानांचा वास लय आवडत होता, त्यामुळे ती सारखा वास घेत होती। आणि नंतर तिथून आम्ही कांचनच्या बहिणीकडे गेलो होतो, मिरजेला, रुपालीकडे। तिथे जेवण वगैरे केलं। आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं, काल मला कमेंट आली होती की बाथरूमच्या शेजारी घट नाही बसवत। तर कसं आहे ना, तिथंच तेवढी जागा व्यवस्थित होती, आणि बाथरूमचं तोंड समोरच्या दिशेला आहे, पाणी वगैरे काही देवावर पडत नाही आहे। साईडला खूप अंतर आहे तिथून, म्हणजे मध्ये भिंत आहे ना, म्हणजे एवढं काही नाही। आणि वरती पण भरपूर असं हे ठेवलेलं आहे, त्यामुळे पाणी अलीकडल्या साईडला येत नाही आहे। आणि अगोदर आमचा जो देवारा होता तो आपल्या कपाटामध्ये होता, तिथं तुम्ही बघितलं असेल, तर तिथं आम्ही घट बसवू शकत नव्हतो, आणि दिशेच्या पण दृष्टीने तिथंच योग्य वाटलं। आणि आम्ही विचारलं मोठ्या माणसांना, म्हणजे शेजारी, म्हणजे ज्यांना कळते त्यांना विचारूनच मग आम्ही हा घट बसवला होता। नंतर मिरजेनं आल्यावर आम्ही हळदी कुंकाला गेलो होतो, वाढून आणलेलं तिथंच हळदी कुंकाचा कार्यक्रम केला। आणि नंतर आम्ही बांगड्या भरायला गेलो होतो। तर शेजारच्या ज्या ताई आहेत त्या आम्हा दोघींना बांगड्या भरणार होत्या, तर त्यांनीच आम्हाला बांगड्या भरायला नेलं होतं। तर असा होता आजचा ब्लॉग। धन्यवाद।